यानंतर अजून एक सामना शेष आहे, कारण की ज्या संघाचा हाय स्कोर असेल तो पुढील फेरीस पात्र होईल, तो जाऊ शकतो विजेता संघ. परंतु आता सामना चालू आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये राकेश पोरजी आणि किशोर पोरजी. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सोमनाथ गायकर. जगदंब वाकळंचा महत्वपूर्ण खेळाडू सोमनाथ गायकर गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो. सिद्धी करवळे गाव एंड कडनं गोलंदाजीचा क्रम सुरू करत असताना आपण पाहू शकाल. पॉवर सर्कलचं महत्वाचं पहिलं षटक फेकण्यासाठी सोमनाथ सुसज्ज आहे. त्याच्यासमोर आव्हान असेल ते राकेश पोरजी आणि साथीनं किशोर पोरजीचं. पहिला चेंडू राऊंड द विकेटनं खोदून काढला. यॉर्कलिनचा हा चेंडू मिडऑफच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. धाव घेण्याची संधी प्राप्त होत नाही. डॉट बॉलनं ह्या षटकाची सुरुवात. मागच्या मॅचमध्ये देखील काहीसं असं चित्र पाहिलं होतं. पहिल्या षटकात फक्त 9 बनवले होते धनसर संघानं, परंतु त्यानंतरच्या 4 षटकात अगदी फटक्यांची आतषबाजी. मैदानाच्या चहू बाजूला फक्त षटकार आणि चौकारच आपल्याला पाहायला मिळत होते. लाईट गाडीची व्हाईट कलरची कोणाची गाडी आहे बघा जरा. लाईट येते मैदानाच्या आतमध्ये. बंद केली का? थँक्यू. इथे फटका सजवलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे, बनेल दर्शक. चेंडू त्याच्या डोक्यावरून सीमारेषा पार. हाय अँड हँडसम षटकार. षटकार ठोकलाय. मागच्या मॅचमध्ये स्वस्तामध्ये बाद झाले होते हे दोन्ही सलामीवीर, परंतु मधल्या फलीच्या डोनाल्ड आणि बारक्यानं काम तमाम केलं होतं प्रतिस्पर्धी संघाचं. आणि आता राकेश पोरजी देखील योगदान देत असताना अगदी दमखम दाखवणारा हा देखील खेळाडू आहे. इथे देखील फटका एक्झिक्यूट केलाय. आता मिड विकेट. सुरुवातीला डाऊन दी ग्राउंड आणि आता मिड विकेट पार. हा दुसरा सलगचा षटकार. राकेश पोरजी ऑन अ फायर. हा बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये. आज धानसर संघ फक्त एका उद्देशानं आलाय की प्रत्येक खेळाडू मैदानात जाईल तो केवळ बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवण्यासाठी, आणि ते कार्य आपल्याला पाहायला मिळतं त्यांच्याकडनं. एक जुटीची ताकद खरं तर ही आहे, आणि ताकद दाखवून देताना आता धानसर संघ पाहायला मिळतो. ताकदीनिशी हा धानसर संघ आता मैदानाच्या आतमध्ये उतरतो, आणि जेव्हा हा युनिटीनं संघ मैदानात उतरतो तेव्हा मात्र भल्या मोठ्या संघाला परास्त करण्याची ताकद ठेवणारा हा धानसर संघ आहे. कारण की ह्या अगोदरच्या 5-6 वर्षाच्या अगोदरचा कालखंड जर पाहिला तर सातत्यानं ए बॉलमध्ये आपण धानसर संघाला पाहायचो. मग ज्यामध्ये रोहिंदन असेल, तलोजी असेल, मुरबी संघ असेल, अशा मोठमोठ्या संघांमध्ये नेहमीच या संघाची गणना केली जायची. इथे गॅप शॉट सिलेक्शन. अप्रतिम फटका. स्क्वेअर कटचा देखणा फटका. चेंडू गली पॉइंट मधनं डीप पॉइंटला चेंडू सीमारेषा पार. चौकार. अफलातून बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सलग 2 षटकार आणि त्यानंतर हा दर्जेदार चौकार. गॅप शॉट सिलेक्शन. तसा सुईमधनं धागा व्हावा ना त्याच प्रकारचा हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. कारण की छोटी दरार होती गली आणि पॉइंट ताईनात रिंगणाच्या आतमध्ये, परंतु त्या दोघांना अगदी भेदून हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. इथे चेंडू हवेमध्ये. फटका फसलाय. आता मात्र डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक. विकेट. पहिली विकेट राकेशला मात्र परतावं लागेल, परंतु फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघाला त्यानं मिळवून दिला. 16चं योगदान देत तो मात्र माघारी परतला. 5 चेंडू आणि 16 धावसंख्येचं बहुमूल्य योगदान, आणि तो मात्र आता माघारी परतलाय. तर गोल्डन मॅन आमचे योगेश दादा घरत दानसरगावचे यांच्याकडनं सलग 3 षटकारासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राईज पुन्हा एकदा लावण्यात आलंय. ह्या अगोदर देखील 6000 रुपयाचं कॅश प्राईज बारक्या पोरजीनं कमावलं होतं, आणि 1000 रुपयाचं कॅश प्राईज डोनाल्डनं देखील कमावलं होतं. अप्रतिम चेंडू फेकी.
आल्या पावली मात्र डोनाल्डला माघारी परतवण्याचं काम सोमनाथनं केलंय, कारण की सोमनाथमध्ये देखील क्षमता आहे. बायकरमॅन हा खेळाडू आहे. 16 धावा त्याच्या आगेच आल्या असल्या तरी देखील दोन महत्त्वाचे मोहरे त्याने टिपलेत. राकेश पोर्जीला बाद केलं आणि त्यानंतर डोनाल्ड पोर्जीला देखील स्वस्तामध्ये बाद केलं. 0 आकड्यावरती त्याला परतवलंय आणि एका षटकाचा खेळ संपला. धावा धावपलकावरती पाहायला मिळतात त्या 2 गडी बाद 16 धावा. नवीन फलंदाज बारक्या पोर्जी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. ज्या फलंदाजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. मागच्या मॅचमध्ये 14 बॉल 50 कंप्लीट केली होती. 58 धावा त्यानं पूर्ण केल्या होत्या. तोच बारक्या पोर्जी आता मैदानाच्या आतमध्ये. परंतु प्रतिस्पर्धी संघ गोलंदाजीसाठी माहीर मानला जातो. जगदंब वाकळण संघाचा जर विचार केला तर गोलंदाजी हे त्यांचं प्रमुख अस्त्र आहे आणि आता त्या जोरावरती धानसर संघाला रोखण्याचा प्रयत्न ते देखील करतील. गोलंदाजीमध्ये मयुरेश भोईरचा वापर करण्यात आलाय. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. समोर नवीन फलंदाज बारक्या पोर्जी आणि साथीनं सलामीवीर किशोर पोर्जी आपल्याला पाहायला मिळेल. प्रथमतः पहिला चेंडू फेस करण्यासाठी आता किशोर सज्ज झालाय. सलामीसाठी आलाय, परंतु पहिल्या षटकातील 6 चेंडू आपल्या साथीदारांनी फेस केला. आता पहिला चेंडू फेस करण्यासाठी किशोर पाहायला मिळतोय. इथे जागा बनवली. अगदी आपल्या स्ट्रॉंग झोनमध्ये फटका खेचण्याचा प्रयत्नांना यश नाही. चांगला चेंडू मयुरेशनं डिलेव्हर केला. एक यंग टॅलेंटेड गोलंदाज आपण पाहू शकाल. अपकमिंग यंगस्टार जगदंब वाकळणचा आणि चांगली गोलंदाजी करत असताना बराचसा विलंब झालाय तरी देखील प्रेक्षक वर्ग आपल्याला मैदानाच्या चहूबाजूनं पाहायला मिळतोय. इथे मात्र फटका सजवलाय. स्लॉक स्वीपचा हा देखना फटका. अगदी ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरती ग्लेन मॅक्सवेलला आपण पाहतो, काहीशी तीच झलक नेहमीच आपल्याला किशोर पोर्जीची पाहायला मिळते. अगदी त्याचा स्लॉक स्वीप हा फेवरेट स्ट्रोक आहे आणि तोच त्यानं दाखवला. षटकारानं मात्र त्याचा देखील दमदार आगाज पाहायला मिळतोय. मागील षटकामध्ये देखील अशीच सुरुवात. पहिला डॉट त्यानंतर षटकार आणि या षटकामध्ये देखील मयुरेश भोईरच्या अगेन्स्ट पहिला डॉट चेंडू आणि त्यानंतर तडाक्केबंद षटकार किशोर पोर्जीच्या बॅटमधनं. त्या मॅचमध्ये देखील पुन्हा एकदा चांगला स्टार्ट स्कायर 11 जगेश्वर धानसरसाठी. त्यांचे पुरस्कर्ते आता आकाश पाटील देखील खुश असतील. फुलटॉस चेंडू पायावरती. हा चेंडू आदळलाय. पंचांचं बोट आकाशाकडे आपण पाहू शकाल लेग बिफोरच्या माध्यमातून. यस, बॅट आणि चेंडूचा स्पर्श झालाय त्यामुळे फलंदाज बचावला आणि एक धाव इथे मात्र एकवटली गेली आहे. अगदी दुरुस्ती करत असताना आपण पाहू शकाल. सलग 3 षटकारासाठी गोल्डन मॅन यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राईज लावण्यात आलंय, परंतु आता ती कामगिरी करावी लागेल. बारक्यामध्ये आणि किशोरमध्ये दोघांमध्ये ती क्षमता आहे, परंतु या मॅचमध्ये ती क्षमता त्यांना सिद्ध करावी लागेल. दरम्यान हा चेंडू चांगला डिलेव्हर करण्यात आला. अलॉंग द कार्पेट फटका देखील अतिशय चांगला आहे. ऑन ड्राईव्हचा हा फटका आपण पाहिला. मिडॉनमधनं चेंडू डीपमध्ये रवाना झालाय. धावपळकावरती आणखीन 1ने वाढ होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावपळकावरती 24 आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील अजूनही 2 चेंडू शेष आहेत. फायटिंग टोटलच्या दिशेनं वाटचाल स्कायर 11 जयगणेश्वर धानसर या संघाची. पुन्हा जागा बनवली आहे. आता देखील अपील झाली होती. प्रत्येक बॉलवरती अपील आपल्याला पाहायला मिळतोय. ऊर्जा जगदंब वाकळण संघाकडनं नेहमीच आपण पाहतोय. अगदी हा संघ देखील एकजुटीने मैदानाच्या आतमध्ये उतरतो. बरेचसे यंग टॅलेंटेड खेळाडू या संघामध्ये देखील पाहायला मिळतात. गायकर बंधू असतील, साथीनं दीपेशला देखील आपण पाहतोय. डीके पाहतोय जो संघनायकाची भूमिका पूर्ण करतोय. निकेश सारखा एक सलामीर तडाखेबंद फलंदाज पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडू. हा चेंडू जाऊ देण्याचा प्रयत्न केला बारक्यानं, परंतु लाईन त्यानं नेमकं पाहिली नाही. एकतर अगोदरच तो शफल झाला होता ऑफस्टिकच्या दिशेनं आणि त्यानंतर त्यानं चेंडू लेफ्ट केला, परंतु त्यानं दांडी गुल केली ह्या चेंडूनं आणि बारक्याला मात्र स्वस्तामध्ये माघारी परतावलंय. ते या ठिकाणी गोलंदाज मयुरेश भोईरनं. मागच्या मॅचचे दोन्ही हिरो
या मॅचमध्ये मात्र 0 ठरलेत असं म्हणावं लागेल. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये एखाद्या सामन्यात आपण हिरो व्हाल तर दुसऱ्या सामन्यात 0वरती देखील बाद होऊ शकता. जसं आपण म्हणतो की कभी आप हर्ष पे तो कभी आप फर्श पे. हे क्रिकेट आहे. कधी आपल्यासाठी टाळी तर कधी आपल्यासाठी गाली, हे आपण नेहमीच पाहतो. हे क्रिकेटचं तंत्रमंत्र आहे. फलंदाज बारक्या बाद झाला. आता मैदानाच्या आतमध्ये तुषार पोरजी या संघाचा कॅप्टन कूल दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू अगदी मधली यष्टी वाकवली आणि दांडी गुल झालाय तो बारक्या पोरजी. 3 फलंदाज बाद झालेत. 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला आणि धावा धावपलकावरती 25 आपल्याला पाहायला मिळतात. तुषार पोरजी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 12.50च्या सरासरीनं 25 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती बिपिन पाटीलला आपण पाहतोय. बिपिन पाटीलचा विचार केला तर डेट ओव्हरमध्ये स्पेशलिस्ट गोलंदाजी त्याची नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. एका षटकामध्ये 5 विकेट हा त्याचा विक्रम देखील आपण पाहिलाय. म्हणजे विकेट टेकिंग गोलंदाज आहे. अगदी त्याचा जर विचार केला तर सातत्यानं अटॅकिंग लाईन त्याची आपल्याला पाहायला मिळते. फील्डची सजावट करत असताना आपण पाहू शकाल अगदी 17 क्रमांकाची जर्सी परिधान करून प्रतिस्पर्धी संघाला खतऱ्याची घंटी वाजवणारा हा बिपिन पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. किशोर जो 4 चेंडू फेस केला 7 वरती खेळतोय आणि साथीनं आता तुषार पोरजी मैदानाच्या आतमध्ये 25 धावा स्कोर कार्ड वरती. पर्याप्त पूर्वार्धामधील 12 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. जनमान टायगर संघ आपले खेळाडू कुठे असतील तर आता जागे करा त्यांना. यानंतर आपल्याला सामना खेळायचा आहे. इथे फटका पसला. चेंडू हवेमध्ये स्वतः यष्टी रक्षक चुकी होणार नाही. या फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. किशोर पोरजी जो चांगल्या लयमध्ये पाहायला मिळत होता परंतु तो देखील बाद झालाय. आणि आता मात्र थोडासा बॅकफुट वरती जात असताना स्कायर 11 जय गणेश्वर धानसर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्यानं गडी बाद होताना पाहायला मिळतात. आघाडीचे 2 फलंदाज देखील बाद झाले. त्यानंतर डोनाल्ड बारक्या देखील स्वस्तात बाद झाला आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला तुषार पोरजी आणि नौका फलंदाज हनुमान पोरजी जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने आमचे गोल्डन मॅन यांच्याकडनं सलग 3 षटकारासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज लावण्यात आलं योगेशजी खरत. परंतु आता ह्या मॅच मध्ये एक धावेसाठी संघर्ष करावा लागतो. कारण की प्रतिस्पर्धी संघ आता वाकलन संघ जो भेदक गोलंदाजीसाठी मानला जातो. या अगोदरचा जो सामना आपण पाहिला टेंभोडेच्या अगेन्स्ट 100 देखील पार केली होती ती वाकलन संघानं, माफ करा धानसर संघानं. कारण की कालच्या रात्रीमध्ये वाकलन संघानं 100 पार केल्या होत्या तर आज धानसर संघानं ती किमया साधली होती. डाव्या हाताचा फलंदाज हनुमान पोरजी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज बिपिन पाटील पहिल्याच बॉलवरती यश संपादन केलंय. दुसरा चेंडू अलॉंग द कार्पेट आता गरंगळीत जाईल. तो वाईडिश लॉंग ऑफला चेंडू फील्ड होईल तोपर्यंत पर्याप्त अवधी होता. एक धाव कंप्लीट केली जाते. एकंदरीत जर गोलंदाजचा आपण विचार केला तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ओव्हर द विकेटनं गोलंदाजी आणि डाव्या हाताच्या फलंदाजासाठी राऊंड द विकेटनं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे दिशेवरती नियंत्रण मिळवण्यासाठी या गोष्टीचा वापर सातत्यानं केला जातो. आता तुषार पोरजी पहिला चेंडू फेस करताना आपण पाहणार आहोत. कॅप्टन कूल म्हणून तुषारची भूमिका नेहमीच आपण पाहतो या संघासाठी. आमदार चषकाचा दमदार आयोजक देखील आहे. कारण की त्यांची स्पर्धा देखील आपल्याला 2025-16 मध्ये पाहायला मिळेल. 16, 17, 18 इथे मात्र लेग बिफोरच्या माध्यमातून परतावं लागेल. तुषार पोरजी बॅक टू द डगआउट. पहिला चेंडू फेस करत असताना 0 वरती भोपळा न फोडता मात्र माघारी परतलाय. आणखीन एक धक्का. सव्वीस धावा स्कोर कार्ड वरती. बिपिन पाटील मी म्हटलं तर विकेट टेकिंग गोलंदाजी हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 2 सफलता त्यानं प्राप्त केल्या तर फक्त धाव एकच खर्च केली. अप्रतिम गोलंदाजी.
कमबॅकमध्ये षटक पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज कैलास 4G ह्या नावानं तो अगदी 4Gचा स्पीड आणि कैलास 4Gचा स्पीड नेमकं तशीच फलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळतंय. आल्या मात्र डान्सिंग डाऊन दी विकेट चहल कदमी सातत्यानं त्याची पाहायला मिळते. चाणाक्ष नीतीनं खेळ हे त्याचं वैशिष्ट्य आहे. ॲज अ अंपायर म्हणून देखील त्याची भूमिका आपण पाहतो. एक चांगला क्रिकेटर, जवळजवळ 20-25 वर्षाचा क्रिकेटचा दांडगा अनुभव ज्या खेळाडूला आहे तो खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी भरपूर वर्ष अष्टपैलू भूमिका टीम धानसरसाठी ज्या खेळाडूनं बजावली आहे तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बिपिन पाटील इथे फटका सजवलाय. चेंडू हवेमध्ये डाऊन दी ग्राउंड, डाऊन दी बॉल देखील क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. गुरुनाथ गायकर त्या ठिकाणी होते आणि इथं देखील सफलता हनुमानला देखील परतावं लागेल आणि तब्बल तिसरी सफलता बिपिन पाटील साठी. गोलंदाजीचं विश्लेषण जर आपण पाहिलं, पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर सिंगल, पुन्हा विकेट, सिंगल आणि पुन्हा विकेट आणि तिन्ही जे फलंदाज बाद झालेत ते कॉर्ड बिहाइंडच्या माध्यमातून बाद झालेत, म्हणजे झेलबाद झालेत. असं काहीसं विश्लेषण, अशा काही घडामोडी सातत्यानं घडत असतात. कधी कधी आकडेमोड जर आपण पाहिली तर एकच आकडा आपल्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळतो. 2 विकेट, 22 धावा, 2.2 अशी षटक, अशी आकडेमोड आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतं. मॅजिकल फिगर ज्याला आपण म्हणतो तशा गोष्टी आपण पाहतो. परंतु आता नवीन फलंदाज सनी मैदानाच्या आतमध्ये, इथे फटका सजवलाय. चेंडू हवेमध्ये आहेत आणि चेंडू जाईल तो सीमा रेषा पार. अंतिम बॉलवरती षटकार ठोकलाय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सनील घरत आलाय आणि त्यानं अगदी दमदार षटकार ठोकला आणि आगाज अगदी दमदार पद्धतीने केलाय. अगदी मजबूत शरीरयष्टीचा फलंदाज सनील आपल्याला पाहायला मिळतोय आणि आल्या मात्र षटकारानं त्यानं आगाज केलाय आणि 6च्या मदतीनं धाव संख्या 33 या आकड्यावरती. 6 गडी बाद झाले असले तरी देखील बॅटिंगमध्ये डेप्थ, बॅटिंगमध्ये खोली आपल्याला पाहायला मिळतंय आणि 8व्या क्रमांकाचा येणारा फलंदाज एकाक्षणी षटकार ठोकतोय आणि आपल्यामधील दमखम त्यानं मैदानाच्या आतमध्ये दाखवायला सुरुवात केली आहे. 33 धावा धावफलकावरती. अंतिम 6 चेंडू अजूनही ह्या षटकातील, ह्या सत्रातील शिल्लक आहेत. अंतिम षटकासाठी गोलंदाज मानस भोईर, मागच्या मॅचचा हिरो. मागच्या मॅचमध्ये देखील आपल्या संघाला त्यानं कमबॅक मिळवून दिला होता, परंतु ह्या मॅचमध्ये कशी त्याची गोलंदाजी असेल त्याकडे तमाम प्रेक्षकांच्या नजरा खिळल्या आहेत. मागच्या मॅचमध्ये त्यानं 3 विकेट प्राप्त केले होते. तोच मानस आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी, त्याच्यासमोर कैलास 4G आणि फलंदाज सनील आपल्याला पाहायला मिळतोय. यस, हाय स्कोरसाठी 5 धावसंख्येची आवश्यकता आहे ती धानसर संघाला. 36 होता, 37 बनवल्या होत्या त्या टाकीगाव संघानं, म्हणजे 37चा उच्चांक आहे. 38 जर बनल्या तर टाकीगाव संघाच्या दरम्यान नाणेफेकी करण्यात येईल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट बॉलनं सुरुवात मानस भोईरकडनं आपल्याला पाहायला मिळतंय. जर्सी क्रमांकाचा विचार केला तर 7400 अशा प्रकारचा मोठा जर्सी क्रमांक आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान हा चेंडू इथे फटका सजवलाय आणि आता चेंडू जाईल तो सीमा रेषा पार. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. पंचांचा इशारा येतोय की एका टप्प्यावरती चेंडू सीमा पार, चौकार. या सत्राचा जर विचार केला तर 4ही जी षटकं आपण पाहतोय, पहिल्या चेंडूवरती धाव आली नाही आहे. पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं षटक, 4ही षटकामध्ये पहिला चेंडू जेव्हा डिलेवर झाला तेव्हा एकही धाव आली नाही आहे, परंतु त्यानंतर मोठा फटका खास करून आला. हे वैशिष्ट्य आहे. पडद्यावरती जे प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती आहे की आपण पडदा सोडून मागे बसायचं आहे. ही नम्र सूचना. पडद्यावरती जे प्रेक्षक बसलेत तर पडदा सोडून आपण मागे बसायचं आहे. दरम्यान इथे फटका सजवलाय. अगदी आमच्या कॉम्बॉक्सला मानवंदन
आमचे पंच झोपले होते, त्यांना झोपेतून उठवलं कैलास पोरजीनं आणि उच्चांक झालाय. आता मात्र इथं जर सामना धानसर संघानं जिंको किंवा वाकळण संघानं, तो थेट उद्याच्या दिवसामध्ये दाखल होईल. म्हणजे जयमान टायगर संघ आणि टाकीगाव संघ आपण आता टॉस साठी यायचा आहे. 43 धावा धापडकरती आपल्याला पाहायला मिळतात. कैलास पोरजी अंतिम टप्प्यामध्ये मात्र आक्रमक झालाय. 43 वरती धावसंख्या पोहोचली. अजूनही 3 चेंडू शेष आहेत. मानस भोईरला मात्र अगदी आता कसरत करावी लागेल. पुन्हा ताकद दाखवली. आता देखील चेंडू निघून चाललाय तो सीमारेषेच्या दिशेनं आणि आहा म्हणता चेंडू सीमारेषा पार चौकार. हा अफलातून बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. कैलास पोरजी अंतिम टप्प्यामध्ये फलंदाजीसाठी आला आणि अजूनही माझ्यामध्ये किती क्रिकेट दडलंय हे दाखवून देत असताना 40+ झालाय, परंतु आजही त्याच्यामध्ये किती कुशलता किती गुणवत्ता आहे हे मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. अगदी त्याचा बॅट स्पीड त्याचा फिटनेस तो दाखवून देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील बॉलवरती जर षटकार आला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल गोल्डन मॅन योगेश दादा खर त्यांच्याकडनं, परंतु सिंगल आली. अंतिम बॉल आहे. अंतिम बॉलला सनीलनं जरी षटकार ठोकला तरी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज यस आमचे गोल्डन मॅन यांच्याकडनं ते कॅश प्राइज देण्यात येईल. योगेश शेटघरत यांच्याकडनं ते पारितोषिक लावण्यात आला आहे. अंतिम बॉल जर शेवट गोड करून दिला सनीलनं तर त्याच्यासाठी कॅश प्राइज 1000 रुपयाचा असेल. आतापर्यंत भरपूर सुंदर कामगिरी सनील आणि कैलास पोरजीनं केली आहे. शेवटच्या क्षणाला मात्र धावा त्यांनी एकवटल्यात आपल्या टीमसाठी. स्टेट ऑन दी ग्राउंड व्ही सेपमध्ये हा फटका सजवलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवलाय आणि धावा 2 देखील कंप्लीट झाल्यात. चपलाही पाहू शकाल. डेंजर झोनला मात्र धावत असताना सनील आपण पाहिला आणि त्यानंतर ह्या 2च्या मदतीने धावसंख्या 50 अप 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना टॉस जिंकल्यानंतर जो डिसिजन पत्करला होता त्यानंतर अगदी फायटिंग टोटल उभारली आहे आणि प्रतिस्पर्धी जगदंबा वाकळण संघाला विजयासाठी 24 बॉलमध्ये 51 धावा बनवाव्या लागतील. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 16, त्यानंतर काहीचा कमबॅक मयुरेश भोईरने दिला. धावा फक्त 8 खर्च केला. त्यानंतर बिपिन पाटीलने देखील 3 विकेट घेतले, 8च धावा खर्च केल्या, परंतु शेवटच्या षटकामध्ये मानस भोईरच्या अगेन्स्ट धावा 17 एकवटल्या आणि एकंदरीत 4 षटकाच्या सांगतेनंतर धावा 50 उभारल्यात आणि 51चं टार्गेट आहे ते जगदंब वाकळण समोर. हे टार्गेट पूर्ण होईल की या टार्गेटचा बचाव होईल केल्याच्या दुसऱ्या सत्रात ऐकणार आहोत. तुर्तास पुन्हा एकदा आपण इन्व्हाइट करूया साई लॉजिस्टिक टाकीगाव आणि त्यांच्या विरोधात जर्मन टायगर संघ. टॉससाठी आपण दोन्ही संघ त्वरित संपर्क करायचा आहे. यस टायगर संघाचे संघनायक सागर पाटील येत असताना आपण पाहू शकाल. तर टाकीगाव संघ आपला संघनायक आपण लगेचच पाठवायचा आहे आणि आपण लगेचच टॉस करणार आहोत. चला या दोन्ही संघाला विनंती असेल, टाकीगाव संघ आणि त्यांना फाईट करेल टायगर संघ. दोन्ही संघाच्या माध्यमातून मात्र नाणेफेकी केली जाईल. आदरणीय प्रदीप पाटील साहेबांच्या हस्ते मात्र नाणेफेकी केली जाईल. टायगर संघाने मात्र कॉल केला. या ठिकाणी मात्र नाणेफेकी जिंकली आहे टाकीगाव संघाने. आपला डिसिजन काय असेल लगेचच कळवा. थँक्यू साई पाटील. जाऊया मैदानाच्या दिशेने. मात्र चांगली रंगत मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका साईडला वाकलन संघ पाहतोय आणि त्याच्या समेत मात्र फाईट करत असताना पाहतोय संघ धानसर संघ. धानसर संघाचा विचार केला ना 3 षटकामध्ये मात्र रन नव्हत्या.
मात्र काय शेवटच्या षटकामध्ये मात्र धावा जमा केल्या. टोटल पाहिली आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 50 धावा, 51 धावेचं लक्ष ठेवलं गेलंय. चला टायगर संघ पूर्ण संघ आपण व्यासपीठासमोर या. आपण सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. वाकलन बी संघ पाहतोय आपण आणि चांगला खेळ करत असताना सातत्याने मात्र सलामी जोडी निकेशला पाहत आहे आणि त्याच्या समेत मात्र सोमनाथ. पहा निकेश पाटील आणि सोमनाथ गायकरची जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप करा, टाइम अलर्ट असेल आपल्याला. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय एक जुना जाणता गोलंदाज कैलास फोडजी. खूप वर्षाचा अनुभव असलेला स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय आपण सोमनाथ गायकर. नॉन स्ट्राईकला फलंदाज पाहतोय निकेश पाटील. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज. हो पहिल्या चेंडूवरती आगास आणि गल्ली शोधली आहे आणि चेंडू मात्र फरार होईल. पहिल्या चेंडूवरती आगास आणि पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार ठोकलाय सोमनाथ गायकर ऑन द फायर. 51 धाब्याचं पाटलान करत असताना पहिल्या चेंडूवरती मात्र गली. काय फटका होता पहा. एकजण मात्र परफेक्ट बॅटवरती फटका घेतला, त्यानंतर मात्र गली शोधली आहे आणि पहिल्या चेंडूवरती मात्र आगास. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो पुन्हा एकदा त्याच गलीन आणि तोच फटका पाहतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका पाहतोय. सलगचा दुसरा चौकार. आता गड्या कार्यक्रम फिट आला. बॅटीला कुलू लावून काम फिट. दोन चेंडूवरती दोन चौकार आणि त्याच क्षेत्रामध्ये आणि सेम फटका पाहतोय आपण. काय फटकेबाजी पाहतोय. सातत्याने विचार केला. सोमनाथ मात्र चांगली फलंदाजी करत असताना दोन चेंडूवरती दोन चौकार. पुन्हा एकदा सज्ज झालाय. प्रति हल्ला चढवला जातोय गोलंदाजावरती. हो पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. थोडासा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, तोपर्यंत मात्र सिंगल धाव कंप्लीट झाली. या सिंगल धावेच्या मदतीने स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली आहे. टोटल स्कोर पण जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. 5 सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय निकेश पाटील या फलंदाजाला. निकेश पाटीलचा विचार केला. मागच्या सामन्यामध्ये चांगली खेळी केली होती निकेश पाटीलने. डावखुरी आताचा फलंदाज ना नेहमी घातकी ठरत असतो आणि जेव्हा जेव्हा डावखुरी आताचे फलंदाज येतात तेव्हा गोलंदाजी करायचं असतं ना, त्या गोलंदाजावरती खूप प्रेशर असतो. डावखुरी आताला चेंडू फेकायचा कुठे हा प्रश्न पडतोय. पुढे येऊन खेळलाय. चांगला फटका. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवलाय. चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. डॉट चेंडूची सांगता. काय गोलंदाजी करतोय पहा डावखुरी आताच्या फलंदाजासाठी. मात्र काय गोलंदाजी. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला. तोपर्यंत पाहतो आपण डॉट चेंडूची सांगता. 4 चेंडू फेकला. 4 चेंडू मध्ये धावा खर्च केला. अद्याप 9. पहा 51 धाब्याच्या पाटलांग करत असताना फक्त 9 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका पाहतो. जेलची शक्यता आणि जीवनदान मिळालाय मी तर म्हणेन निकेश पाटील या फलंदाजाला. पहा मी तर म्हणेन क्रिकेटमध्ये ना तुम्ही झेल पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. आणि क्रिकेटमध्ये आहे ना छोट्या छोट्या चुका शेवटच्या मुवमेंटला भोगावे लागतात. आणि नेहमी म्हणत असतो ना चुकीला माफी नाही आहे क्रिकेटमध्ये. आणि ही चुकी केली आहे मी तर म्हणेन. पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. गोलंदाजी मार्कवरती
कैलास पोटजी चांगला फटका पाहतोय, सरळ रेषेमध्ये काढलाय आणि त्यानंतर मात्र काय झेल टिपलाय आणि या ठिकाणी मात्र पहिला झटका क्रमांक लागला वाकलन संघाला. सोमनाथ गायकर बॅक टू पवेलियन. तो म्हटलं जातो ना, पहिला गडीगारात पहिला हादरा, पहिले साडेसाती निष्ठा बनवते अपशगुन, पहिला लपडा पाठीमाग. बॅक टू डगआउट सोमनाथ गायकर. सोमनाथच्या माध्यमातून काय फटका लगावला होता, किती वेगाने होता चेंडू, त्यानंतर मात्र काय क्षेत्ररक्षण होते त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण होता मात्र राकेश पोरजीने काय झेल टिपलाय. पाच 10 या आकड्यावरती मात्र पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल पाहिली आपण 10 या आकड्यावरती पहिला झटका क्रमांक लागलाय. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. शिवदास गायकर जर्सी क्रमांक 45 ची गाडी मैदानाच्या आतमध्ये. रंपम रंपम रंपम. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय बारक्या 4G. या सामन्यामध्ये मात्र फलंदाजीमध्ये काही थोडासा भोपल्यावरती गेला होता मी तर म्हणेन. आता मात्र गोलंदाजीमध्ये कमाल करावी लागेल. अजूनही मात्र मैदानाच्या आतमध्ये निकेश पाटील हा फलंदाज, ज्या फलंदाजाला मात्र जीवनदान मिळालं होतं तोच फलंदाज स्ट्राईक एंडला. आणि डावखुरी आताचा फलंदाज म्हणजे नेहमी घातके असतात, ते कधी आक्रमक रूप धारण करतील ना त्याचं सांगू शकत नाहीये. तोच फलंदाज डावखुरी आताचा निकेश पाटील स्ट्राईक एंडला. बारक्या 4Gला पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती. हो हो चेंडू मात्र उडवलाय, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडेल का? हो, चांगला चेंडू मध्ये झेल टिपलाय आणि सलगचा दुसरा झटका क्रमांक लागलाय वाकलन बी संघाला. निकेश पाटील बॅक टू डगआउट. बाबूशा नेहमी म्हणत असतो कहाणी में ट्विस्ट, लैला के शादी में लपड़ा हो गया और साला मजनू इतना नाचा के लंगड़ा हो गया, लंगड़ा हो गया, लंगड़ा हो गया. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. गुरुनाथ गायकरला पाहतोय जर्सी क्रमांक 15 ची गाडी. 15 क्रमांकाची गाडी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा नवीन एंटर झाली आहे. या फलंदाज पूर्णपणे या फलंदाजावरती पूर्णपणे जबाबदारी असेल आणि वाकलत संघाची फलंदाजाची पहिले ना डीप मध्ये आहे. म्हणजे अजूनही डगआउट मध्ये मी तर म्हणे ना 3 ते 4 फलंदाज अजूनही डगआउट मध्ये सेफ असतील. टोटल पाहिली या 10 या आकड्यावरती 2 झटके क्रमांक लागल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये तब्बल 10 धावा जमा केल्या. दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट कॅरी केल्या. हो हो शॉर्ट बॉल आणि या ठिकाणी मात्र सुपला शॉट आणि जाईल चेंडू फरार होईल. चौकार आल्या ठोकलाय गुरुनाथ गायकरने हा चौकार. चौकाराच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. 2 गड्याच्या मोबदल्यात पाहतोय काय फटका लगावला. एक्शन रिप्ले मध्ये पाहतोय आपण. जसा चेंडू पडला तसा चेंडूने मात्र थोडीशी उचली घेतली आणि त्यानंतर मागच्या दिशेने मात्र काय फटका लागला. त्या सुपला शॉट म्हटला जातो या शॉटला आणि तोच फटका पाहतोय आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय. बारक्या गोलंदाजावरती मात्र प्रत्येला चढवला जातोय. पुन्हा एकदा फुल टॉस होता आणि या ठिकाणी मात्र धोक्याची घंटा आणि या वेळेस कदाचित बारक्याने मी तर म्हणेन घाई केली आहे. पहिला एस्टँडना मात्र हात लागलाय आणि त्यानंतर मात्र पाहतोय पुन्हा एकदा मात्र गुरुनाथ गायकरला मात्र जीवनदान मिळत असताना. आणि क्रिकेटमध्ये ना अति घाई संकटात नाही आणि नेहमी म्हणणं असतो पहिला हात लागला, थोडासा घाई केली मी तर म्हणेन बारक्याने, त्यानंतर मात्र गुरुनाथला जीवनदान मिळत असताना तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट झाली मैदानाच्या आतमध्ये. टोटल पहिल्या धावपटलावरती धावा लागल्या गेल्या. 51 धावेचं पाटलांग करत असताना 2 गडी बाद 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय वाकलन बी संघ. पुन्हा एकदा सज्ज. हो हो स्लोगर गतीचा चेंडू फेकला होता. 1 धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा प्रयत्न होईल का? या ठिकाणी मात्र बेडूकचा फिल्डिंग पाहिली आहे. 5 ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी मात्र 2 धावा खर्च केल्या. या चुकांना आपल्याला शेवटच्या मुवमेंटला मात्र भोगावा लागतील. पुन्हा एकदा 2 धावा 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. वाकलन बी संघ जाऊन पोहोचलाय 2 गाड्याच्या मोबदल्यात.
17 या आकड्यावरती. 17 का खतरा किसके लिए बनेगा देखा जाएगा मैदान के अंदर. या ठिकाणी मात्र 17 का खतरा आणि या वेळेस मात्र ठोकलाय लांबच लांब षटकार. नेहमी म्हणले जातो ना पुष्पा नाम सुन के फ्लावर समझा क्या. फ्लावर नहीं फायर है मैं झुकेगा नहीं साला. डीजे वाला झोपलाय आपला. टोटल पहिला आपण षटकाराच्या मदतीने पाहतो या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. दुसरा षटक मार्गस्थ असताना 5 जसा शॉट बोलवता पुल केला काय पॉवर जनरेट केली त्या ठिकाणी. शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा हो चांगला यॉर्करचा वापर. एक धाव तर वेगाने पूर्ण केली गेली. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण. फेकी सुद्धा अचूक झाली. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. आता मात्र समीकरणाचा विचार केला ना तुम्ही 12 चेंडू आणि 27 धाबीची गरज असेल वाकलन बी संघाला. आणि चला टीम मीटिंग नको या टाइम पूर्णपणे अलर्ट साहेब. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं फेकायचे आहेत. कदाचित 15चे 16 झाले तर तुम्हाला एक खेळाडू सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये आणावा लागेल. आणि यानंतर सामना आपण राहाल टायगर विपक्ष टाकीगाव. आणि या दोन्ही संघाच्या माध्यमातून मात्र काही करून सामना जिंकावा लागेल. टाकीगाव संघ आपला काय डिसिजन असेल आपण लवकरच कळवा. आणि आपण व्यासपीठासमोर या आणि व्यासपीठासमोर मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचं आहे आपल्याला. 5 समीकरणाचा विचार केला 12 चेंडू आणि 27 धाबीची गरज असेल. अजूनही मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाहतो आपण. 5 सक्क दोन्ही भाऊ पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला पाहतो या गुरुनाथ गायकर आणि त्याच्या सोबतीला शिवदास गायकर. शिवदास गायकरच्या बॅटमध्ये आपण एक षटकार पाहिलाय. आणि त्यानंतर पाहतो या मेलेला कोंबडा जिवंत झालाय. गुरुनाथ गायकरला मात्र जीवनदान मिळालंय. आणि या जीवनदानाचं मात्र सोनं करावं लागेल या गुरुनाथ गायकरला. आणि मी तर म्हणेन ना कुठेतरी चुका केल्यात या संघाने. मी तर म्हणेन काही वेळेला मात्र थोडासा त्या ठिकाणी एक धाव होती तिथं 2 धावा खर्च केला. नवीन गोलंदाज झालाय. गोलंदाजी मार्कवरती पाहतोय तुषार 4G. पहा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. चांगला क्षेत्ररक्षण पाहिलाय त्या ठिकाणी. तोपर्यंत मात्र सिंगल धाव कंप्लीट झाली. सिंगल धावेच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. अजूनही विचार केला ना 11 चेंडू आणि 26 ची गरज असेल. आणि वाकलन संघाला या कंपल्सरी धावा बनवाव्या लागतील. 11 चेंडू 25 चा समीकरण. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय आपण गुरुनाथ गायकर. हो हो चांगला फटका पाहतोय. आणि क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. कोणती चुकी नसेल. चांगला झेल टिपलाय संपलाय. गुरुनाथ गायकर विचार केला ना गुरुनाथचा थोडासा चेंडू मात्र लो फुल टॉस होता. त्यानंतर मात्र पहिला सिप केला. थोडीशी ताकद मात्र कमी मिळाली. आणि त्यानंतर मात्र फिल्डरचा पाहतोय क्षेत्ररक्षणाचा होता त्या ठिकाणी. कैलास पोटजी होता त्या ठिकाणी. जजमेंट मात्र अचूक राहिला होता. कैलास पोटजीने मात्र पाहताय ऍक्शन रिप्ले मध्ये पाहताय काय झेल टिपला. आणि जजमेंट पाहताय ना कैलास पोटजीकडे अचूक होता पहा. आणि जल्लोष पहा कैलास पोटजीचा काय जल्लोष होता. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण 7, 8, 9 उर्फ डीके मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. आणि मागच्या सामन्यामध्ये विचार केला ना डीकेने मात्र काय सामना फिनिश केला होता. तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अजूनही वाकलन संघाचा विचार केला ना कदाचित मी तर म्हणेन अजूनही 2-3 फलंदाज सेफ असतील का ते कधीही मात्र सामन्याचं चित्र बदलू शकतात. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. डीकेला पाहतो आपण. तिसरा षटक मार्गस्थ असताना 2 चेंडू फेकल्यात. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो हो चांगला यॉर्करचा वापर. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण. एका टप्प्यावरती चेंडू उचलला फेकलाय. पण या चेंडूचा विचार केला ना ना दांडा ना शेंडा आणि डायरेक्ट बुंदा नेहमी म्हटलं जातं या चेंडूला. पहा आदरणीय आमचे प्रवीण गायकर सर नेहमी म्हणत असतात हा शब्द. यॉर्करला मात्र शब्द दिलाय त्याही. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो हो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झेल उडाली. आणि पुन्हा एकदा मी तर म्हणेन चुकी करतोय. आणि चुकीला माफी नसेल मी तर म्हणेन. तोपर्यंत मात्र सिंगल धाव पुन्हा एकदा कंप्लीट झाली. पण जीवनदान मिळालंय मी तर म्हणेन
शिवदास गायकर या फलंदाजाला. शिवदासच्या माध्यमातून विचार केला, 6 चेंडूमध्ये 12 धावेचे योगदान दिले मी तर म्हणेन शिवदास गायकरने. तो फलंदाज थोडासा कुठेतरी महागडा ठरलेल मी तर म्हणेन. पुन्हा एकदा सज्ज झालाय डीके. हो हो, चांगला फटका उंच गेलाय, जजमेंट करतोय त्या ठिकाणी आणि चांगला जजमेंट पाहिला आपण. झटका क्रमांक लागलाय 4था आणि डीके मैदानाच्या बाहेर झालाय. 5 क्षेत्ररक्षण होता त्या ठिकाणी राकेश 4G. काय झेल टिपलाय, जजमेंट पाहतोय, ऍक्शन रिप्ले मध्ये पाहताय आपण. चांगला फटका होता डीकेच्या माध्यमातून, थोडासा मिस टाइम झाला, थोडीशी मी तर म्हणे ताकद मात्र कमी मिळाली. त्यानंतर पाहताय ऍक्शन रिप्ले मध्ये आपण, उंच गेला होता चेंडू आणि जजमेंट पहा आपण राकेशच्या माध्यमातून. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये, साई गायकर. अजूनही मात्र ना 27 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 7 चेंडूमध्ये अजूनही 24 धावेची गरज असेल. गोलंदाज पाहताय स्वतः संघनायक, गोलंदाजी मार्कवरती जर्सी क्रमांक 7ची गाडी. चांगली गोलंदाजी करत असताना पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. अद्याप विचार केला या गोलंदाजाने धावा खर्च केल्या, फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट मात्र कॅरी केल्या. शेवटचा चेंडू शिल्लक. हो शॉर्ट बॉल या ठिकाणी पुल केला, क्षेत्ररक्षण नाहीये, उंच गेलाय, दूरवरनं येईल तोपर्यंत मात्र धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात या 2. आणि चला टाकीगावचे जेवढे प्लेयर असतील ना, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठासमोर यायचं आहे आणि हा सामना पाहता आपण. टाकीगाव विपक्ष टायगर, करूया मरोकी स्थिती. आणि पाहताय समोर सामना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. वाकलन विपक्ष धानसर. आणि या दोन्ही संघाच्या माध्यमातून जो संघ जिंकेल ना त्या संघाला मात्र बाय मिळेल आणि डायरेक्ट मात्र सुपर 8 मध्ये हा संघ मात्र दाखल होईल. आता मात्र समीकरणचा विचार केला, 6 चेंडू 22ची गरज मैदानाच्या आतमध्ये आणि या 22 धावा वाकलन संघाला कंपल्सरी बनवाव्या लागतील. अजूनही मैदानाच्या आतमध्ये सलामी मात्र विचार केला, फलंदाज पाहतो आपण शिवदास गायकर आणि त्याच्या सोबतीला पाहतो आपण साई गायकर. गोलंदाज आलाय, गोलंदाजी मार्कवरती पाहतोय क्रिस गोंदली. क्रिसचा विचार केला ना, मागच्या षटकामध्ये क्रिसने तब्बल 19 धावा खर्च केल्या होत्या. तोच गोलंदाज पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. या मॅच मध्ये मात्र चांगली गोलंदाजी करेल का हा प्रश्न पडलाय. समोर पाहताय त्याच ताकदीचा फलंदाज पाहतो आपण शिवदास गायकर. आणि जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना वाकलन संघाचा शिवदास गायकर, तोपर्यंत मात्र सामन्यामध्ये काही होऊ शकतो. आणि शिवदास गायकरला मात्र जीवनदान सुद्धा मिळालं आहे आणि त्या जीवनदानाचं मात्र सोनं करावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती पाहतोय क्रिश, गोलंदाज सज्ज झालाय. हो हो, दिशाहीन गोलंदाजी पाहतोय आपण. पहिला चेंडू मात्र खराब फेकलाय, कोण नाही कोणचा डाल भात लोणचा. दिशा भरकटलाय ना तर दशा व्हायला वेळ लागणार नाहीये. शेवटचा षटक फेकत असताना पाहतोय क्रिश या गोलंदाज. आता पुन्हा एकदा समीकरण चेंज झालाय, 6 चेंडूमध्ये 21ची गरज वाकलन संघाला पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला फलंदाज शिवदास गायकर पाहतोय. ओहो, यावेळेस मात्र कहाणी में ट्विस्ट, लैला के शादी में लपड़ा हो गया, साला मजनू इतना नाचा के साला लंगड़ा हो गया, लंगड़ा हो गया, लंगड़ा हो गया. झटका क्रमांक पाहतोय मैदानाच्या आतमध्ये लागलाय वाकलन संघाला 5वा. पहिला चेंडू मात्र शरीरापासून दूर ठेवला जरूर, थोडासा मात्र दिशाहीन गोलंदाजी. त्यानंतर मात्र काय चेंडू हाताळलाय, जसा चेंडू पडला तसा डीप राहिला आणि बॅटची कडा आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये विकी जाधव. विकी जाधवची बॉडी लँग्वेज पाहू शकाल ना आपण आणि पूर्णपणे विकी जाधवला मात्र प्रति हल्ला चढवावा लागेल. आणि टोटल पाहता आपण 5 चेंडूमध्ये 21ची गरज मैदानाच्या आतमध्ये वाकलन संघाला. गोलंदाज पाहतोय, गोलंदाजी मार्कवरती क्रिश हा गोलंदाज.
पूर्णपणे जबाबदारी असेल. हो हो, शॉर्ट बॉल पुल केला या ठिकाणी, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. हो, सल्ल लागोपाठ दुसरा झटका दिला या षटकामध्ये. क्रिश हा गोलंदाजाने, तू चल मैं आया. एकही खेळाडू मात्र जबाबदारी घ्यावी मागत नाहीये. पुन्हा एकदा समीकरण चेंज झालाय. 4 चेंडू आणि 21 ची गरज. आता मात्र 17 क्रमांकाची गाडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. बिपिन पाटील, आणि बिपिन पाटील मध्ये ही क्षमता असेल. बिपिन पाटील 4 चेंडू मध्ये 4 मोठे फटके मारेल का हा प्रश्न पडलाय वाकलन बी संघाला. हॅलो, तर हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आपण पाहतो क्रिश गोंधले, आणि विकेट हॅट्रिक जर कंप्लीट केली तर गोल्डन मॅन योगेश शेट घरत यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज क्रिश गोंधलीसाठी आलंय. निश्चित छोटा पॅकेट बडा धमाका. आणि इथनं जो संघ जिंकेल तो सुपर 8 मध्ये दाखल होईल, आणि यानंतर 2 संघांमध्ये मॅच होईल. आणि विजेता संघ तर आपल्याला टाइम दिलं जाईल आमच्या आयोजकांच्या वतीनं, त्या वेळेतच आपण उपस्थित राहायचं आहे. हॅट्रिकची संधी आली होती परंतु ती संधी साधता आली नाहीये. अन्यथा या स्पर्धेतील विकेट हॅट्रिक देखील आपण पाहू शकलो असतो, आणि 1000 रुपयाचा कॅश प्राइज देखील क्रिश गोंधली या ठिकाणी प्राप्त करू शकला असता. निश्चित पा विचार केला ना, काय गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये. अचूक टप्प्याची अचूक गोलंदाजी करत असताना क्रिश हा गोलंदाज. पा विचार केला अजूनही मात्र समीकरणचा 3 चेंडू मध्ये 20 धाबीची गरज. मी तर म्हणेन जवळ वाकलन बी संघाच्या हातातून हा सामना निसटलाय का काय. 3 चेंडू मध्ये 3 जर मोठे फटके मारले 18 होतात, रात्यात 2. हो हो, पुन्हा एकदा चांगला चेंडू. टप्पा जसा पडला तसा डीप राहिलाय. त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू, डॉट चेंडूची सांगता. राहिलेले चेंडू त्याच्यामध्ये आणखीन एखादा विकेट जरी प्राप्त केला तरी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज. हो निश्चित योगेश शेटचं घर त्यांच्याकडनं. निश्चित योगेश सराने मात्र एटीएम खुला केला या ठिकाणी क्रिश साठी. चांगला फटका पाहिलाय, सरळ रेषेने खेळून काढलाय चेंडू सिंगलच्या माध्यमातून. मात्र पाय एकेरी दुनियेने काय मग आतापर्यंत जवळ मात्र एकतर्फी सामना पाहतो आपण. सामना मात्र हातातून निसटलाय वाकलन संघाच्या माध्यमातून. फक्त शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चला टाकीवाडी आपण टाकीगाव आपण मैदानाच्या आतमध्ये लगेचच एंटर व्हा. तर हार्ड लक वाकलन संघ, आणि दोन्ही संघाने हस्तांदोलन आपण लगेचच करून घ्या. आणि जाऊया पुढच्या सत्रामध्ये साई पाटील यांच्याकडे.